नमस्कार मंडळी, मी राजेश्री तोसकर. आपलं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण बनवणार आहे आलूवडी, पण नवीन पद्धतीची आहे थोडी. रोज आपण बेसनपासून बनवतो, तर आज आपण डाळीपासून कशी आलूवडी बनते ते चला तर बघूया ते कशी आलूवडी बनते. तर आलूवडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे उडद डाळ घेतली आपण एक वाटी चणा डाळ घेतली आहे. ती स्वच्छ पाण्यात धुवून 2 तास भिजत घालून मिक्सरला लावून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण इथे काय घेतले, इथे तीळ घेतले, कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट, आलं आणि हिरवी मिरची. हे डाळ वाटून घेतले मी मिक्सरला लावून, जे आपण भिजत घातली होती ते बारीक. तो जाडसरच वाटायची, एकदम बारीक नाही, मीडियम पद्धतीने. आणि आपण आलूवडीची पानं घेतले. ते आपण घेतले आलूवडीची पानं, त्यांचे शिरा असतात सर्व, हे रेषा काढून घ्यायच्या आहेत. काढून घ्यायचे सर्व सुरीच्या साहाय्याने सगळ्या पानांची. हे असं काढून घ्यायचं. त्याच्यानंतर असं वेलणने थोडं त्याच्या पानांच्या शिरा अशा दाबून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे कसं व्यवस्थित बसते आणि सगळीकडे व्यवस्थित. जसं आपण सगळं शिरा काढून घेतले त्यांच्या असे दाबून घ्यायचे. आणि ही आमच्या कुंडीतली घरचीच पानं आहेत, बाहेरून काय आणायची गरज नाही. घरच्या घरी ही रेसिपी केली. आम्ही गावाला गेलो होतो तर आमच्या तिकडून आलूचं झाड घेऊन येऊन ते लावलं होतं कुंडीत, त्याच्यामुळे ही सगळी पानं घरचीच आहेत, ते आम्ही लावलं. तर हे आपण डाळी वाटून घेतल्यात मिक्सरमध्ये. त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकायचे आहेत. लाल तिखट, हळद, कोथिंबीर, तीळ, हिरवी मिरची, अद्रक, लसूणचा ठेचा. आणि आपण आगळ ठेवले, ते आंबटपणासाठी आपण थोडं आगळ टाकायचं आहे. व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही डाळी एकत्र सगळे एकजीव करून घ्यायचे, मसाले वगैरे. थोडं आपण मीठ टाकते चवीनुसार. थोडे अजून हळद टाकूया. पानं घ्यायचे, पानाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं. एक साईडने असं वेगवेगळं लावायचं, आलटून पलटून पान.
अशा पद्धतीने आपली आलूवडी तयार झाली. आपली आलूवडी या दोन्ही बनवून तयार झालेल्या आहेत. तर आपण घ्यायचं इथे एक इडली पात्र, त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकायचं आहे. ठेवून द्यायचे. 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे आपल्याला. आपल्या आलू वड्या तयार. आता आलू वडी झालेली आहे. ते आता आपण कटिंग करून घेऊया आणि तव्यावरती फ्राय करून घेऊ. किती छान सुंदर असे पडतात बघा पीस. पातळ पातळ कट करून घ्यायचे. आपण आता हे तव्यावरती फ्राय करून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. तेल टाकून झालंय. आता आपण हे फ्राय करून घेऊया थोडं. तेल टाकूया वरतून. चांगले हे दुसरे करून पलटून घेऊया. आता आपल्या आलू वड्या झालेल्या आहेत. आता आपण सर्व करूया. आपली आलू वडी बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू. पण पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी.